लक्ष्मण जे हाके आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आज ओबीसीची बैठक बीडमध्ये संपन्न होती. या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे एकत्र आले. काय सांगाल याकडे कसे पाहता? मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे मागणीसाठी आंदोलन करत आहेत आणि याच दरम्यान मध्यंतरी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण हे वाचलं पाहिजे आणि ओबीसी आरक्षण कोणाला देता कामा नये यासाठी ते उपोषण करत होते. परंतु यानंतर लक्ष्मण हाके यांनी मध्यंतरी अत्यंत अशी चुकीची विधाने केल्याचं स्पष्टपणे दिसते आणि मध्यंतरी त्यांनी आरोपी वाल्मिक यांची बाजू तर स्पष्टपणे घेतली होती. हे तर महाराष्ट्र राज्याला चांगलंच माहीत आहे आणि त्यामुळे मी त्यांना स्वतः सांगितलं होतं की तुम्ही आरोपीची साईड घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. तुमचं आम्ही निश्चित करतो हे अत्यंत चुकीचं आहे. आणि काल तर त्यांचा लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजत आहे. यावर मी प्रतिक्रिया दिलेलीच आहे. तरीसुद्धा सांगू इच्छितो की लक्ष्मण हाके यांना मुळात स्वतःला ते स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते मानतात. मी त्यांना सांगू इच्छितो की मुळात ओबीसी समाजाला मंडलआयोग माननीय विश्वनाथ प्रताप सिंग माजी पंतप्रधान यांनी मंडलआयोग भारतामध्ये लागू केला आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. त्याची अंमलबजावणी आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केली. तरीसुद्धा उठसूट ते पवार साहेबांना टीका करत असतात. मुळात त्यांना ओबीसी आरक्षणाचा अभ्यासच नाही. ज्या आरक्षण व्यवस्थेला भारतीय जनता पार्टी विरोध करते त्याच भारतीय जनता पार्टीची बाजू ते उचलून धरतात. त्याच भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांची ते बाजू उचलून धरतात आणि याच भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाच्या मंडल आयोगाला विरोध करून भारतामध्ये कमंडल यात्रा काढली होती. ही हाकेंना दिसत नाही का? म्हणून हाकेंना मुळात ओबीसीचं काहीच अभ्यास नाही. हाके हे एक बावचळलेले आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हाकेंना खरंच ओबीसी समाजाचं काम करत असेल तर धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमधून आरक्षण मिळत नाही त्यासाठी मात्र मोर्चा काढणार का? नाही काढत. का नाही काढत? धनगर समाज गेले कित्येक दिवस मागणी करतोय की शंडावाड्याचं नाव बदलून होळकरवाडा करा. होळकरवाडा करण्यासाठी शंडावाड्याचं नाव ते आंदोलन करणार का? या सरकारला मागणी करणार का? त्यामुळे दाईचं प्रेम आणि आईचं मध्ये फार फरक असतो. मुळात ते ओबीसी समाजाबद्दल आईचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचं खरं प्रेम दाईचं आहे ते त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येतं. मुळात दुसरी गोष्ट आहे की विविध पक्षांना त्यांनी तिकीट मागितली होती महाविकास आघाडीची असं समजतं. म्हणजे याचा अर्थ जिथं भेळ तिथं खेळ असं जरा काही आपलं हाके सर करताना दिसत आहे. आणि जरांगे माननीय आदरणीय जरांगेविषयी त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. की जरांगे साहेब तर असे नेता राज्यातील आहे की अत्यंत सुसंस्कृत अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व आहे आणि समाजासाठी झटणारा एक तरुण कार्यकर्ता म्हणून पुढे आलेलं नेतृत्व आहे आणि मराठा समाजाला ते आरक्षण मागत आहेत आणि याला जे आंदोलन होणार आहे 29 तारखेला याला आम्ही पाठिंबा तर जाहीर दिलेला आहे. आज तुम्ही जरांगे पाटलांची भेट अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन घेतली. नेमकं काय चर्चा झाली? मुळात मी आज महाराष्ट्र राज्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनकर्ते आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेट घेऊन मी त्यांना सांगितले 29 तारखेला जे आपण आंदोलन करणार आहोत या आंदोलनाला आरपीआय खडक पक्षाचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे आणि आंबेडकरी समाजाला सुद्धा मी आवाहन करणार आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि तसं मी त्यांना सांगितलेलं आहे. परंतु माझं पुढे जाऊन या सरकारला मागणी आहे की मनोज जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईला येत आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत कुणी अडू नका. प्रशासनाने त्यांना अडू नये. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आंबेडकरी समाज आज शांत बसणार नाही खपून घेणार नाही. त्यामुळे मी सांगू इच्छितो की राज्य सरकारने त्यांना अडू नये त्यांना आंदोलन करू दे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.